नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण नवोदय विद्यालय समितीची एक मोठी जाहिरात आलेली आहे. त्या जाहिरातीबद्दल जे ते जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिपिकली बँक एक्झामचा आपला कॅलेंडर संपल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये अशा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यापैकी एक मी ह्या ॲडव्हर्टिजमेंटला मानतो. त्याच्या पाठीमागे काही कारणंसुद्धा आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. हे डिस्कस करत असताना आजच्या व्हिडिओच्या पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला आलेली ॲडव्हर्टिजमेंट डिटेलमध्ये समजून सांगतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्या ॲडव्हर्टिजमेंटला का अप्लाय करावं, का करू नये याबद्दलची चर्चा आणि अजूनही काही तुमचे डाऊट्स असतील तर तो वाला पार्ट आपण सेकंड पार्टमध्ये बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अख्ख्या भारताला नवोदय विद्यालय काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण की आतापर्यंत भरपूर जास्त गरीब विद्यार्थी जे आहेत ते असे विद्यार्थी जे आज मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या पाठीमागं केंद्र शासनाचा त्यावेळेसचा एक हेतू होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे चांगलं एज्युकेशन जे ते गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून नवोदय विद्यालयाची स्थापना झाली. ती स्कीम जी ती चाललीसुद्धा आणि त्याचे भरपूर बेनिफिट जे आहेत ते ग्राउंड जे बॉटम ऑफ द पिरॅमिड लोक आहेत ते तिथपर्यंत जे ते पोहोचलेले आहेत. तर प्रत्येक जिल्ह्याला एक आणि कधीकधी काही आदिवासी जिल्हे असतील किंवा काही कमी डेव्हलप झालेले जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये जास्त नवोदय जे आहेत ते आपल्याला शक्यतो पाहायला मिळत आहेत. आपण ज्याही जिल्ह्यातला असो, जर एखादा विद्यार्थी खेडेगावातला असेल तर त्याच्यापर्यंतसुद्धा ती महत्त्वाची माहिती असते की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नवोदय आहेत म्हणून. आता हे पाहताना ॲडव्हर्टिजमेंट आपण पाहताना पहिल्यांदा ह्या एक्झामिनेशनसाठी त्यातल्या त्यात नवोदयचा सिलेबस जो आहे तो जास्त इन्क्लाइंड आहे SSCच्या सिलेबसकडे. आपल्या सध्याला दोन्हीसुद्धा बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. त्यामध्ये बँकिंगची आणि SSCच्या दोन्ही बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. SSCची बॅच आपण 3 जानेवारीला चालू केली आणि बँकिंगची बॅच आपण 12 जानेवारीला चालू केली आहे. जे विद्यार्थी सध्याला नवीन तयारी करणारे आहेत त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ जात असेल तर ह्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन तुम्ही स्टार्ट करू शकता तुमची तयारी. त्यासाठीचा कुपन कोड तुम्हाला I-PRATHAM10 हा वापरायचा आहे. सोबत असे काही विद्यार्थी ज्यांना फक्त गणित पाहिजे अशांसाठी माझी एक व्हिडिओ ऑन डिमांडची बॅच आहे. ती बॅच तुम्हाला एनी हो अवेलेबल आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला 1 महिना, 3 महिने, 6 महिने किंवा 12 महिने ह्या माध्यमातून साधारणतः सध्या तयार त्यामध्ये 250 तासाचं जे आहे ते क्वांटचा कोर्स तयार आहे. टिपिकली तो मला असं वाटतं तुम्ही जर हळूहळू व्यवस्थित केला तर कमीत कमी 6 किंवा 12 महिन्याच्या हिशोबाने तुम्ही तो ट्राय करू शकता. आणि जे विद्यार्थी ॲग्रिकल्चरच्या AFOची तयारी करत आहेत सध्याला, पुढच्या काही दिवसामध्ये त्यांची एक्झाम आहे, अशांसाठी आपली ॲग्रिकल्चरची जी बॅच आहे तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. बाकी त्याच्यासाठी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नंबर्स दिले आहेत बघा. आपण आता जाहिरातीवर येऊयात. आलेली जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ती ॲडव्हर्टिजमेंट बघा. पहिल्यांदा नवोदय विद्यालय समिती जी ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, पहिल्यांदा याचं नाव मिनिस्ट्री ऑफ HRD असं होतं, त्या अंडर जी आहे ती येते पहिल्यांदा. आता त्यामध्ये एक पार्ट पाहताना जो महत्त्वाचा पार्ट आहे तो मी याच्यामध्ये बोल्ड केलेला आहे बघा. ही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, ज्यामध्ये काही ज्या पोस्ट आहेत ह्या फक्त रिजनल ऑफिस किंवा हेडक्वार्टरला आहेत आणि काही पोस्ट ज्या आहेत त्या प्रत्येक जवाहर नवोदय JNVमध्ये ह्या नवोदय विद्यालयामध्ये काही आहेत. त्यामध्ये ज्या पोस्ट फक्त HQ किंवा ROला आहेत त्यामध्ये असिस्टंट कमिशनर ॲडमिनिस्ट्रेशन, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर, स्टेनो, कम्प्युटर ऑपरेटर, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट आणि MTS हा जो स्टाफ आहे हा फक्त हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिसेसला असेल. पण त्याशिवाय फिमेल स्टाफ नर्स, केटरिंग असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, इलेक्ट्रिशियन प्लंबर, लॅब अटेंडंट आणि मेस हेल्पर हे जे ह्या प्रत्येक JNVला जे ते लागणार आहेत, जिथे जागा आहेत तिथे. सगळ्यात महत्त्वाचं, खूप लोक हा कॉलम जो आहे तो किंवा ही महत्त्वाची माहिती ह्या ॲडमध्ये मिस करतील की मेजॉरिटी ऑफ वेकन्सीज बिंग नोटिफाईड आर इन नॉर्थ ईस्ट रिजन अँड हार्ड स्टेशन्स ॲज नोटिफाईड बाय NVS. त्यापैकी बऱ्यापैकी वेकन्सीज ह्या नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये आहेत. त्यामुळे सिलेक्टेड कॅन्डिडेटला जे तुम्हाला तिकडे पोस्टिंगला जायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्ही अचानक वेळेवर लगेचच्या लगेच रिजन चेंज मागतायत तर तो मिळणार नाही असं स्पष्ट त्यामध्ये सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला सध्याला ग्रॅज्युएटची अवस्था अशी आहे की पहिल्यांदा बाकी कुठेही द्या कसाही द्या पहिल्यांदा जॉब पाहिजे. हा प्युअर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, हा टिपिकली पब्लिक सेक्टरचा जॉब नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तुमच्यासाठी एक चांगली संधी जी आहे ती ही आहे. आता ह्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी जागा, जसं की असिस्टंट कमिशनर मी त्याला चर्चेमध्ये घेतलेलं नाही आहे. त्या असलेल्या जागांपैकी ज्या महत्त्वाच्या जागा ज्याला मी याच्यामध्ये आपल्या ॲडमध्ये घेतो आहे त्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरची आहे, ऑडिट असिस्टंटची आहेत. त्याच्या खाली आपण बघितलं तर आपल्याला ज्या जागा पाहिजेत त्यामध्ये ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट एक आहे आणि त्याच्यानंतर लॅब अटेंडंटची एक पोस्ट आहे आणि मल्टीटास्किंग. मी एवढ्याच पोस्ट सध्या तुमच्यासमोर आणतोय कारण की राहिलेल्या पोस्टसाठी जे ते कसला ना कसला अनुभव पाहिजे. तर प्रत्येकाच्या जागा किती आहेत ते बघा एकदा.
ज्या पोस्ट मी तुमच्यासमोर आणलेल्या आहेत आणि एकेकाचं क्वालिफिकेशन आपण व्यवस्थित बघूयात. बघा, स्टार्ट हे इथपासून आहे. याच्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या एकूण 10 वेकन्सीज आहेत. ऑडिट असिस्टंटच्या एकूण 11 वेकन्सीज आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं याच्यामध्ये ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंटच्या एकूण 622 वेकन्सीज आहेत. त्यानंतर लॅब अटेंडंटच्या 142 वेकन्सीज आहेत. मल्टीटास्किंग स्टाफच्या 23 वेकन्सीज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्टिपल पोस्टला अप्लाय करता येतं, मल्टिपल फॉर्म भरून. आता पोस्ट आणि इलिजिबिलिटी मी वरती जेवढ्या पोस्ट सांगितल्या बस त्या पोस्टबद्दल बोलतो, कारण की बाकी पोस्टला वेगळा वेगळा कसला ना कसला अनुभव आवश्यक आहे. हा असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा, त्यासाठी काय पाहिजे, डिग्री, फक्त डिग्री पाहिजे. मुक्त विद्यापीठ पण चालेल. सगळ्यात महत्त्वाचा हा लेवल 6चा जॉब आहे, ज्याचा बेसिक 35,400 पासून चालू होतो. जो जॉब तुम्हाला असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा SSCच्या एक्झाममध्ये स्टाफ सिलेक्शनची आता CGLची ॲड आलेली आहे, त्यामध्ये पोस्ट ABCDEFGA साठी दिसतो. हा सगळा असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा तोच जॉब आहे, ज्याचं बेसिक लेवल 6मध्ये 35,400, पगार खूप जास्त आहे. नॉलेज ऑफ कम्प्युटर आहे खाली, हा फक्त डिझायरेबल दिलेला आहे, याच्यामध्ये काही घेणं देणं नसतं. हा डिग्री आणि नॉलेज ऑफ कम्प्युटर या पद्धतीने पाहिजे. त्यांचं असं म्हणणं की ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांची आम्ही एक वेगळी टेस्ट घेऊ, तो वाला पार्ट पुढचा राहिला. पुढची पोस्ट येते बघा ऑडिट असिस्टंटची, ही सुद्धा लेवल 6 पोस्ट आहे, 35,400 बेसिकवाली. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर BCom पाहिजे, दॅट्स इट. खालचा हा पार्ट डिझायरेबल आहे, तो नसला तरी चालतो. आणि त्यानंतर डायरेक्ट ज्यांची ही BCom आहे, ज्यांनी ही एक्झाम दिली, तर अशांसाठी पुढे ते एक परीक्षा घेतील, तो पुढचा पार्ट राहिला. आपण तिसऱ्या आलो, मी डिझायरेबल पार्टवर तेवढं लक्ष देत नाही आहे. आपण पुढे आलो, बरं काही काही पोस्टला इंटरव्ह्यूज नाही आहे, त्यामुळे एखाद्या वेळेस डिझायरेबलवाला पार्ट कन्सिडर झालंही असता, पण तिथे तो कन्सिडर तितका होणारही नाही. पुढची पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, ही लेवल 2ची आहे, 19,900 त्याचा बेसिक आहे. आणि त्यासाठी 12वी पास पाहिजे. आणि 12वीच्या सोबत तुमची टायपिंग जी आहे ती तुम्ही टायपिंगची टेस्ट ते घेतील, ती टायपिंगची टेस्ट तुम्हाला पास करायची, स्किल टेस्टवाली. तर त्यामध्ये 12वी पाहिजे. आणि त्यानंतर इंग्लिश टायपिंग तुमची 30 किंवा हिंदी टायपिंग 25, हिंदी किंवामध्ये दिलेलं आहे, इंग्लिश असेल तरी पण चालून जाईल त्या ठिकाणी, ह्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर समजा ते नसेल तर 12वीच्या CBSE बोर्डामध्ये काहीतरी दिलेलं आहे, पण तुमचं 12वी विथ तुमची स्वतःची टायपिंग स्किल, ते स्वतः टायपिंग टेस्ट जे ते घेत असतात. टायपिंगच्या सर्टिफिकेटवर मला असं वाटतं ते विश्वास ठेवत नाहीत, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला कसलंच सर्टिफिकेट लागत नाही, टायपिंगचं सर्टिफिकेट लागत नाही. ते स्वतः टायपिंगची तुमची परीक्षा घेतात. आणि ही इंग्लिशची 30ची टायपिंग आहे. आपण थोडंसं पुढे येत होता, लॅब अटेंडंट, यांना फक्त 10वी विथ सर्टिफिकेट डिप्लोमा इन लॅब टेक्निक हे पाहिजे. आणि हे नसेल तर फक्त 12वी सायन्समधून पाहिजे. लॅब अटेंडंटला 12वी सायन्स पाहिजे किंवा 10वी असेल तर सोबत सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक हे पाहिजे. तर त्यामध्ये 12वीवाला पार्ट सफिशियंट आहे. 12वी सायन्स तुमचं ज्यांचं असेल ते त्याला इलिजिबल आहेत. पुढचा पार्ट येतो मल्टीटास्किंग स्टाफचा, ज्याला फक्त आणि फक्त 10वी पास पाहिजे, त्याशिवाय बाकी काहीही नाही. प्रत्येकाची एज लिमिट दिलेली आहे. जसं या मल्टीटास्किंग स्टाफची 18 ते 30 दिलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं लॅब अटेंडंटची सुद्धा 18 ते 30 दिलेली आहे, कारण की तो वाला पार्ट आहे मिस व्हायला नको. ह्यांचं 18 ते 27 आहे. ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंटचं आपण अजून बघितलं त्यामध्ये, तर अजून वेगवेगळ्या आधीच्या पोस्ट आपण बघा, त्याच्यामध्ये एज लिमिट प्रत्येकाची दिलेली आहे, 18 ते 30 दिलेली आहे ऑडिट असिस्टंटची, आणि पुढे 18 ते 30 दिलेली आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसरची. ही प्रत्येकाची एज लिमिट आहे. OBCला 3 वर्ष जास्त मिळतील आणि SC/STला 5 वर्ष त्यामध्ये एक्स्ट्रा मिळतील. आता एज लिमिटपासून, हा एज लिमिटचा कॉलम आहे, आपण पुढे आलो एज लिमिटवाल्या पार्टपासून. ह्या सगळ्यांची तुमचं 10वी झालेलं पाहिजे, 12वी झालेलं पाहिजे, जी कोणती एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे किंवा एजचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते आहे ॲज ऑन लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशनला हे सगळे कॅल्क्युलेशन, डेटचं कॅल्क्युलेशन जे ते होणार आहे. आता पुढे आपण आलो सिलेक्शनचा मोड कोणता असेल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, काही ज्या वरच्या पोस्ट आहेत त्यातल्या मी ज्या पोस्ट घेतलेल्या आहेत त्या पोस्टला फक्त परीक्षा आहे, बाकी काही नाही, एकच परीक्षा आहे, इंटरव्ह्यूसुद्धा नाही. हे बघा, हाऊ एव्हर इन द केस ऑफ फिमेल स्टाफ नर्स, हे पोस्ट नाव आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर इथपासून मी चालू केलं होतं. ऑडिट असिस्टंट हे घेतलं होतं, त्याच्यानंतर मी लॅब अटेंडंट घेतलं होतं आणि MTS घेतलं होतं. या पोस्टला कसलाही इंटरव्ह्यू नाही आहे, फक्त एक सिंगल परीक्षा जी ते त्यांची होणार आहे. आणि बाकी आता टिपिकली प्लंबरची पोस्ट असेल त्याला त्यांची स्किल टेस्ट नंतर होईल.
पण आपण ज्या पोस्टबद्दल पाहतोय त्यांना फक्त एकच परीक्षा आहे. परीक्षेसाठी केंद्र जे महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे ही वेगळ्या वेगळ्या आयॉन डिजिटल झोन जी TCS मार्फत एक्झाम जी ती कंडक्ट होणार आहे. त्यामुळे एक्झामच्या ट्रान्सपरन्सीबद्दल आणि एक्झिक्युशनबद्दल तुम्हाला डाऊट बिलकुलही यायला नको. तर या पद्धतीने आपण पुढे आलो. त्यामध्ये एक्झामची स्कीम कशी असणार आहे वेगळ्या वेगळ्या पोस्टसाठी. पहिल्यांदा ह्या सगळ्या पोस्ट आहेत, पण मी आपण ज्या ज्या पोस्टबद्दल कन्सिडर करतोय ज्या फ्रेशरसाठी आहेत मी त्यावरच कॉन्सन्ट्रेट करतो. त्यापैकी असिस्टंट सेक्शन ऑफिसरची होती बघा. ह्या असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी रिझनिंग आहे 30 प्रश्न 30 मार्क, क्वांट आहे 30 प्रश्न 30 मार्क, लँग्वेज इंग्लिशवाला पार्ट जनरल इंग्लिश आणि हिंदी 15 मार्काचं इंग्लिश आणि हिंदी 30 प्रश्न 30 मार्क, 2.5 तासाची एक्झाम आहे बरं का. बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स या सगळ्यांचं म्हणून पोक्सो जो कायदा आहे लहान मुलांसाठीचा 40 प्रश्न 40 मार्क. या पद्धतीनं 130 प्रश्न 130 मार्क आणि 2.5 तासाची ही जी आहे ही एक्झाम असणार आहे. आता याच्यामध्ये GAच्या पार्टसोबत काही कायदे जसं आपण राज्य शासनामध्ये पाहतो PSIसाठी असेल तर एखादा पोलीस कायद्याचा एखादा विषय असतो तर तो वाला पार्ट तुम्हाला इंटरनेटवर पण सापडू जाईल. काही मोठा पार्ट नाही आहे. कम्प्युटर GA हा सगळा पार्ट म्हणून 40 प्रश्न 40 मार्क या पद्धतीने दिलेला आहे. आपण ऑडिट असिस्टंटला आलं तर ऑडिट असिस्टंटला रिझनिंग आहे, क्वांट आहे, लँग्वेज म्हणजे हिंदी इंग्लिश म्हणून एकच पेपर आहे. त्याच्यानंतर कम्प्युटरवाला पार्ट, GAवाला पार्ट आणि त्याच्यामध्ये या ऑडिट असिस्टंटसाठी एनी हाऊ कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे. तर त्यांचं म्हणणं आहे की अकाउंटन्सी हा वाला पार्ट 130 पैकी 40 मार्काला तो वाला पार्ट असेल. तर त्यांना असं समजा की त्यांचा स्पेशल सब्जेक्ट हा 40 प्रश्न 40 मार्काला आहे. त्यानंतर आपण पुढे सांगितलेल्या पोस्टपैकी आपण जर बघितलं ह्यामध्ये एकच मिनिट ही ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट यावाल्या पोस्टसाठी पुन्हा एकदा टिपिकल तोच सिलेबस आहे. क्वांट आहे, रिझनिंग आहे, इंग्लिश आणि हिंदी आहे इंग्लिशच्या सोबत, जनरल अवेअरनेसचा पार्ट आहे आणि असेल तर एखादा कम्प्युटरचा पार्ट आहे. त्याशिवाय वेगळा असा ॲक्सेस सिलेबस नाही. 130 मार्कांचे हे जे आहेत हे पेपर असणार आहेत. त्यानंतर आपण पुढे बघितलं लॅब अटेंडंटचा पेपर ज्यामध्ये रिझनिंग तोच सब्जेक्ट, बाकी असं काही टेक्निकल वेगळा नाही आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला ऑडिट असिस्टंटची पोस्ट आहे तिथे कॉमर्स वेगळं लागेल, बाकी ठिकाणी असं ॲज सच वेगळं लागत नाही. MTSसाठी जे आहेत ते लँग्वेज, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स आणि बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन एवढं पाहिजे. त्यांना तर क्वांट आणि रिझनिंगचा पार्टच नाही आहे. तर या पद्धतीने असणार आहे. अजून ॲडमध्ये महत्त्वाचा पार्ट बघायला गेलं तर जर तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टला एलिजिबल असाल तर तुम्ही मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकता. त्याच्यासोबत ॲप्लिकेशनची फीज जी आहे ती असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी आणि ऑडिट असिस्टंट आणि ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट यांच्यासाठी 1000 रुपये आहे. पण 30 लॅब अटेंडंट आणि MTSसाठीची फीस ही 750 असणार आहे. त्यानंतर एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करायचं असेल तर प्रत्येक पोस्टचा वेगवेगळा फॉर्म भरावा लागेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट की TCS सोबत असल्याचा एक महत्त्वाचा फायदा होतो की बघा 12 जानेवारीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे. आता 10 फेब्रुवारीला संपलं की पुढच्या महिन्याभराच्या आत लगेच परीक्षा आहे. 9 मार्च, 10 मार्च आणि 11 मार्च ह्या वेगळ्या वेगळ्या पोस्टसाठी ह्या परीक्षा होतील. 9 मार्च, 10 मार्च आणि 11 मार्च. फक्त मल्टिपल पोस्टला अप्लाय करत असाल तर सगळ्यांचे सेंटर जे आहेत ते एक टाका. पहिल्या पोस्टला वेगळं सेंटर टाकलं, दुसऱ्या पोस्टला वेगळं सेंटर टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढचा पार्ट निगेटिव्ह मार्किंगची ती 1/4 असणार आहे. त्यानंतर टेस्ट जी ती इंग्लिश आणि प्रत्येक प्रश्न हा इंग्लिश आणि हिंदी अशा 2 भाषेमध्ये दिसेल एक्सेप्ट लँग्वेज टेस्ट. जो लँग्वेज नावाचा विषय ना तेवढा एक पार्ट सोडला की बाकी क्वांट, रिझनिंग, त्याच्यानंतर आपला कम्प्युटरवाला पार्ट, GAवाला पार्ट हा सगळा बायलिंग्वल असणार आहे. वेगवेगळ्या स्टेटचा कसलाही कोटा जो आहे त्याच्यामध्ये नसेल. अक्रॉस इंडिया तुमची कॉम्पिटिशन असेल. बाकी तुम्ही OBC सर्टिफिकेट कोणतं पाहिजे, बाकी सर्टिफिकेटबद्दल ह्या सगळ्या सर्टिफिकेटचे फॉर्मॅट खाली वेगळ्या वेगळ्या ॲनेक्शरच्या माध्यमातून जे ते तुम्हाला दिलेले आहेत. आता सगळ्यात शेवटी येताना हा प्युअर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. तसं पाहायला गेलं तर JNVचं किंवा ओव्हरऑल नवोदय विद्यालयाचं नेटवर्क भारतामध्ये भरपूर मोठं आहे. तर तुम्हाला उद्या चालून त्या ठिकाणी पोस्टिंग किंवा ह्या गोष्टी नंतर मागता येतील. पण पहिल्यांदा मला असं वाटतं की आपलं त्या सिस्टममधली एंट्री जी आहे ती होणं आवश्यक आहे. खूप वेळेस असं होतं की अशा ॲडव्हर्टिजमेंट मोठ्या ॲड येतात पण हे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे वर्किंग एन्व्हायरमेंट जो आहे तो खूप चांगला आहे JNVमध्ये. कारण की तुमच्यापैकी बऱ्यापैकी वेगवेगळे शिक्षक तुम्ही पाहिले असाल की ते विथ फॅमिली तिथे येतात, राहतात. त्याच्यानंतर ओव्हरऑल तर आपल्याच हिशोबानं नाही पण तुमच्या पुढच्या भविष्याच्या हिशोबानं, तुमच्या फॅमिलीच्या हिशोबानं तो जॉब जो तो चांगला असेल.
तुमच्या मुलाबाळांचे शिक्षण, हा मी खूप पुढचा मुद्दा सांगतोय पण तो असू शकतो. सॅलरी जी आहे ती ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्मच्या हिशोबाने असेल. प्रमोशन पॉलिसी चांगली आहे. पोस्टिंगचा पार्ट जो तो स्टार्टिंगला त्यांनी दिलेला आहे की त्यापैकी बऱ्यापैकी जागा या नॉर्थ ईस्टमध्ये आहेत म्हणून. त्यानंतर एक्झामचा जो पॅटर्न असेल तो बऱ्यापैकी SSCच्या साईडला जो तो झुकलेला असेल. परीक्षेची डिफिकल्टी लेवल खूप कमी असते SSCच्या साईडनं. SSCमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल मागच्या काही दिवसामध्ये जर तुम्ही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एक्झाम दिली असेल, फूड सेफ्टीची एक्झाम अनफॉर्च्युनेटली कॅन्सल झाली, पण जुना पेपर तुम्ही बघून त्यातून अंदाज लावू शकता. CBSEचा आहे, KVSEचा आहे, ह्या लेवलच्या पेपरनं पेपरची डिफिकल्टी लेवल ही SSC CGL पेक्षाही कमी CHSLच्या वगैरे लेवलला जे ती येते, ज्यामध्ये रिझनिंगमध्ये तुम्ही टिपिकली नॉन व्हर्बलवाला पार्ट तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात. पेपर कटिंग, पेपर फोल्डिंगवाला आहे किंवा क्यूबला पेंट देणं आहे तो वाला पार्ट आहे. हा सगळा पार्ट जो आहे तो तुम्ही ह्या सिलेबसमध्ये जे ते एक्सपेक्ट करू शकतात. शक्यतो अशा ॲडव्हर्टिजमेंट लोकांपर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला इथे थांबून तुमची एक्झाम तुमच्या महाराष्ट्रात थांबूनच एक्झाम द्यायची आहे. बाकी पुढचा पोस्टिंगचा आणि हा खूप पुढचा मुद्दा राहतो. आधी वेगवेगळ्या एक्झाम मी आधीपासून तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला एकदा अभ्यास झाल्याच्या नंतर दर महिन्यामध्ये कोणती ना कोणती एक्झाम तुमची असली पाहिजे, अशा हिशोबाने तुमची तयारी पाहिजे. जसं की फेब्रुवारीमध्ये साऊथ इंडियन बँकेची आहे, मार्चमध्ये ही एक्झाम आहे, एप्रिलमध्ये SSC CGLची आहे, मेमध्ये अजून कोणती येऊन जाईल, जूनमध्ये कोणती येऊन जाईल. दर महिन्याला तुम्ही एका परीक्षेला गेला पाहिजेत. आणि तुमच्यापैकी जेवढे लोक व्हिडिओ पाहत आहेत बऱ्यापैकी सगळ्या लोकांचं 10वी झालेलं आहे, तर सगळेजण ह्या परीक्षेला इलिजिबल आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की पोस्ट पुढची मागची माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, हे झालेलं आहे, मी कसं जॉईन करू, हा खूप पुढचा विचार करण्याच्या आधी पहिल्यांदा ती परीक्षा पास होण्याचा विचार जर तुम्ही लोकांनी केला पाहिजे. एक मोठी अपॉर्च्युनिटी जी दरवर्षी येत नाही पण दर 3-4 वर्षातून एकदा येते, ही तुमच्यापर्यंत आलेली आहे. त्याचं फक्त मॅक्सिमाइज करायचं. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट तर नक्कीच करू शकता. जे निडी लोक आहेत, बाकी विद्यार्थी लोक आहेत ज्यांना जॉबची जेन्युइन आवश्यकता आहे, कारण की 10वी पासपासूनच म्हणलं तर सगळेजण त्याला एलिजिबल आहेत, तर त्यांच्यापर्यंत ही ॲडव्हर्टिजमेंट जी आहे ती आपण लिंक शेअर करून जे ते त्या माध्यमातून पाठवायची आहे. बाकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करा, तयारी करा आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत ही ॲडव्हर्टिजमेंट पोहोचवा. धन्यवाद.